डोळ्याने लपण्याची खेळायची खूप छान दिवस होते त्या आपल्या लहानपणी. कमीत कमी बघा कसं बनवलंय, म्हणजे इथं सभामंडप टाकलेला आहे. सभामंडप कसा टाकलेला आहे मित्रांनो तुम्हाला दाखवून. यातली बारावही ही कशी दिसते वरून, मध्ये कासव पण या बघायचं आहे का तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, हे पाहू शकता आपल्या गावातले जुने मंदिर आहेत मित्रांनो. ते मंदिरं कसे आहेत आणि आता जीवनोद्धार कसा झालेला आहे आता तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो. तर आपला व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता बघा, तुम्ही बघितल्याशिवाय जाऊ नका. खरंच खूप छान जीवनोद्धार झालेला मंदिराचा. आणि जर मंदिरं जर मधून जर बघितली पूर्ण असं म्हणजे एका शिळेमध्ये बनवलेलं मंदिर येतं. अशी टप्पू राक्षसी बांधकाम आहे पूर्ण. महादेवाचं मंदिर, अंबाबाईचं मंदिर आणि मध्ये एक विठ्ठलाचं मंदिर बनवलं दुसरं, पण आता बनवलं ते. आणि जुन्यातलं मंदिर म्हणलं महादेवाचं आणि अंबाबाईचं मंदिर आहे मित्रांनो. कसं बनवलं ते मंदिर तुम्हाला दाखवतो मी. व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या गावातली आणि बारव कशी या आणि कसल्या दगडापासून बनवलेली बारव ती पण तुम्हाला दाखवणार आहे. लहानपणीची आठवणी काय झाले मित्रांनो, ह्याच्यामध्ये आम्ही खूप खेळलेला. म्हणजे लपणाची शिवणापाणी. आता त्याला लेकरांना काय सकाळ सकाळ उठणं आणि शाळेत पाठवणं, 4 वाजता येते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये मग घासलेत. फक्त आपूला आणलं म्हणून आज जुन्या आठवणी ताज झाले मित्रांनो. व्हिडिओ बनवायचा हेच उद्देश आहे, बाकी काही नाही. तर पाहू शकतो मग मी दाखवतो कसे मंदिर आहेत. तर चला आपू तिकडे आता खेळायलेली जाऊन. तर चला तुम्ही दाखवतो कसे मंदिर आपल्या गावातले. आपू इथे खेळायलेली या आणि इकडं आपलं पूर्ण जुन्यातलं बांधकाम आहे मंदिराचं. महादेवाचं मंदिर आहे हे. हे पाहू शकता पुऱ्याला पुरं जुन्यातलं खांब हे इथं. त्याला नवीन फरशाचे ते केलेले म्हणून सांगा. हे बघा असं राक्षसी बांधकाम आहे, संपूर्ण राक्षसी बांधकाम आहे. ए वागा काय करला तिथं तू. हे महादेवाचं आहे आणि पलीकडं आईचं मंदिर आहे लगेच. हे बघा खांब कसे त्याचे. आणि हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे आमच्या गावातलं महादेवाचं. हे बघा पूर्ण जुन्यातलं आहे, फक्त हे नवीन वरचं हे केलेले म्हणून सांगा. असं हे पूर्ण जुन्यातलं बांधकाम आहे आपलं. चला भाई चला आप्पा, अय आप्पा चला चला भाई चला 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 चला. तर बघा इकडं पण राक्षसीच बांधकाम आहे आपलं. हे अंबाबाईचं मंदिर आहे या इकडचं. हे पाहू शकता हे अंबाबाईचं मंदिर आहे. इथं अंबाबाई या आणि ह्याला असं टप्पू कुलूप लावलेलं आहे बघा. पूर्ण देवळ्या हे पूर्ण जुन्यातलं बांधकाम आहे हे. आमच्या लहानपणी एवढंच होतं. आणि हे जे आहे का हे एक समोरचं हे एवढं होतं, पलीकडं नव्हतं काही. आणि हे असं होतं आणि ह्याच्यामध्ये इतका अंधार राहायचा. आणि आम्ही ह्या देवळ्यात का त्या देवळ्याने लपण्याची खेळायची खूप छान दिवस होते त्या आपल्या लहानपणीची. कमीत कमी बघा 2004-05चे टायमातले दिवस आहेत मित्रांनो ते. खरंच खूप छान. हे बघा आप्पा इथं बसलेले या मंदिरामध्ये. अरे बघा फुलं घेऊन ये. गोकर्णाचे फुलं गेले आप्पा. काय करणार तू फुलं घ्यायला. त्या देवळ्यामध्ये लपून बसायचं आम्ही लपण्याची खेळायला. त्या देवळ्यामध्ये आता ते राहिलं नाही. आत्ताची लेकरं काय शाळा सुटली की लगेच जातेत सकाळ लवकर बसून गाडीमध्ये. म्हणजे आता पहिल्यासारखं काय राहिलेच नाही ना. सगळे आता ह्याच्या मागं लागले. ठेवा या देवळ्याने आम्ही लपून बसायचं, शिवणापाणी खेळायचं. म्हणजे खूप खूप आनंद घ्यायचा या मंदिरामध्ये. जुनी आठवण आज ताजी झालेली आपली खरंच. हे बघा देवळ्या कशा तिथं पूर्ण राक्षसी बांधकाम आहे. हे गाला हा पुरता ही कर्णावळ कशी बनवलेली बघा. ही कर्णावळ. आणि इथं बघितलं हा बघा इथं पण. आणि ते फूल इथं नाही या, ते फूल इथं नाही या. असे मंदिर आहेत मित्रांनो आमच्या इथे जुने मंदिर आहे. आणि पुढं जर बघितलं मंदिराच्या पुढं टप्पू एक बारव आहे मित्रांनो. ह्याच्यापेक्षा टप्पू दगडायची आहे. तिथं छोटी बारव आहे, ह्याच्यापेक्षा डबल ह्याची बारव आहे. आता उदाहरण झालेलं आहे म्हणायचं. शिमिराचे पोते हे टाकले पाहिजे इथं. जीवनोद्धार झालेला मंदिराचा चांगल्यापैकी. तर तुम्हाला दाखवतो आता समोरचा बारव कसा इथं. मंदिरावरचा कटाडा जे दिसतो हे कटाडा. हे कटाड्यावरती आम्ही शिवणापाणी खेळायचं बघा. हे समोरच्या कटाड्यावरती शिवणापाणी खेळायचं. ह्या खप्प्यामध्ये लपून बसायचं. हे खप्पा नव्हता तवा बनवलेला, हे आता बनवले. हे पहिलं होतं. आणि पलीकडं मागं शिखर या
देवळीतून पलीकडे हे इथून हे जे आहे का हे बांधलं आहे का हे समोरचा भिटा दिसतंय का तिथून एक मोठी गुळी होती अशीच निघायला बाहेर. संपूर्ण आता जीवनोद्धार झालेला आहे मंदिरात आपल्या चांगल्यापैकी. आता तुम्हाला काय करतो मी समोरची आपली बारव दाखवतो आणि आपण हे बघा कशी बारव आहे टपू लागली सध्याला भरलेली आहे फुल्ल अशी. देवळीचं नागोबाचं मंदिर आहे आणि ते आहे का ते बहुतेक पाणी शिरण्यासाठी केलेलं आहे जुन्यातलं. इथून एक कट आहे ते कट संपूर्ण पाण्यात गेलेलं आहे. यावर्षी पाऊस पण खूप झाल्यामुळं पाहू शकता मंदिराच्या समोरचं 12 वरी सभा मंडप टाकला आहे. इथलं हे पाटलाचं घर आहे आणि ते सभागृह आहे मंगल कार्यालय समाजासाठी सगळ्या आणि पाटलाचं घर आहे आणि समोरचं मारुतीचं मंदिर आहे तिकडं. आणि तिकडं ते बांधकाम जे चालू आहे का ते नव्या जुन्या माणसासाठी महाराजांसाठी याच्यासाठी राहण्यासाठी कार्यालय चालू आहे तिकडं. चल इकडे चल. आता हे नवीन इथं एक महादेवाचं काहीतरी बनवलेलं बघा. महादेवाचं असं वाटते मला हे फरशी हे कापून केलेलं तयार. आणि ते नंदी जे आहे ते आमच्या लहानपणीचं होता नंदी तेच नंदी इथं अजून हे फक्त नवीन बनवलं एवढं. इथं पहिली दगडाची होती त्याला गारगुटीची लावलेली आहे मूर्ती पण चांगली लावलेली. इथं कुत्र्यांसाठी ह्याच्यासाठी केलेले हे जाळी पुढची असा कुत्रे हे मध्ये जाऊन बसतात मंदिरामध्ये पाहू शकता. खूप छान आहे आमच्या गावातलं मंदिर. टेन्शन नाही लागण्याचं ह्याचं गोरगरिबांसाठी मंडप हे टाकायची गरज नाही आहे एकदम व्यवस्थित आहे. असं वाटलं आपल्या गावातलं मंदिर हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या यूट्यूब चॅनलला बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आपल्या फेसबुक पेजवर जर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा विसरू नका मित्रांनो. कसं वाटलं आमच्या गावातलं मंदिर हे नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. धन्यवाद. खरंच लई मजा केलेली आपण या मंदिरामध्ये. लहानपणीची आठवण ताजी झाली. आपूला घेऊन आलो मंदिरामध्ये मी. आपू पण मस्त खेळलं आहे वाघ मारा ऐका नाही आपलं मस्त खेळला तू अगं बसलंय मस्त उड्या हाणल्या हिने पण. खरंच लहानपणीची आठवण ताजी झाली राव. आता मंदिरावरती आलो मित्रांनो. मंदिरावरती कसं बनवलं आहे म्हणजे इथं सभामंडप टाकलेला आहे. सभामंडप कसा टाकलेला आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. आणि हे जे बघितलं का हे आपल्या जुन्यात लांबाबाईचं शिखर आहे आणि ते आता बांधलेलं एक 2006-07ला बांधलेलं असं मोठं शिखर. आणि तुम्हाला दाखवतो का महागाईच्या कॅमेऱ्यानं सभामंडप कसा बांधलेला आहे आणि आपल्या बारो पण कशी दिसते महागाईची. तर हे बघा मित्रांनो तिथं महादेवाचं मंदिर आहे. इथं अंबाबाईचं मंदिर आहे. इथं ही दिसते समोरचं अंबाबाईचं मंदिर आहे आणि वरती सभामंडप असा टाकलेला आहे. आणि हे आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे. हे इथं विठ्ठल बसवलेला आहे. हे अंबाबाईचं मंदिर चुकलं माझं हे अंबाबाईचं मंदिर आहे. आणि हे जुनं आहे हे एवढं होतं का हे जुनं. आणि इथं खाली ही जी लाईन होती ही लाईन पूर्ण मोकळी होती. तुम्हाला इथून खाली आपली बारो दाखवतो आणि समोर दिसतंय का ते ह्याचं मंदिर आपलं विठ्ठलाचं. हे बघा आपली जुन्यातली बारव ही कशी दिसते वरून. मध्ये कासव पण आहे बघायचं आहे का तुम्हाला. हे बघा कासव कसला आहे असलेले बघतो कासव आहेत मध्ये. आणि ते समोरचं झालं आहे का मंगल कार्यालय ते आपल्या इथले पाटलाचं घर आहे. आणि समोरची तिकडे मस्जिद दिसते ती मस्जिद आहे. खूप छान गाव आहे आपलं मित्रांनो पाहायला जर गेलं तर. हे बघा इकडं पूर्ण शेत आहेत पुन्हा. आणि हे बघा खरंच पुऱ्या आपल्या गावातल्या मंदिराचा जीवनोद्धार झालेला आहे मित्रांनो. एक तर पाहायला गेलं तरी आपाच्या ह्यानं आज दाखवायला भेटले मित्रांनो.